हॅलो एव्हरीवन. आजचा विचार आहे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातले सर्वात मोठे युद्ध आत्मविश्वासावरच जिंकले जातात. आज आपण गावरान वांग्याचे भरीत बनवणार आहोत. यासाठी आम्ही शेतातून वांगी तोडून आणली. चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया. स्वच्छ वांगी धुवून घ्यावीत व नंतर ती पुसून घ्यावी. भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत वांगी, लसूण व तेल. सर्वप्रथम आपण वांग्याचे काठे काढून घेणार आहोत. हे काठे काढणे खूप आवश्यक आहे, नाहीतर खाताना ते आपल्याला लागण्याची शक्यता असते. वांगी आपल्या शेतातील असल्यामुळे वांग्यांना काटे खूप आहेत. गावरान वांगी ओळखावी कशी, तर त्यांना काठे जास्त असले की समजावे ते गावरान आहेत व त्यांना चव ही अत्यंत उत्कृष्ट असते, म्हणून ते काठे काढावेत, नाहीतर लागण्याची शक्यता असते. वांग्याचे भरीत हे एक चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. भरीत बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, तसेच आरोग्यासाठीही उत्तम असते. इथे मी सर्व वांग्यांचे काठे काढून घेतलेले आहेत व आता त्याला सुरीने असा छेद करायचा आहे. छेद केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्या जागी लसूण घालून भाजून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने मी वांग्यांना छेद करून त्यामध्ये असं लसूण घालून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आतमध्ये लसूण घालावा, त्यामुळे आपले वांग्याचे भरीत खूप चविष्ट बनते. वांगी भाजून घेता घेता त्यामध्ये लसूणही भाजला जातो. इथे तुम्ही बघू शकता, मी सर्व वांग्यांमध्ये लसूण घालून घेतलेला आहे. आता आपण यांना तेल लावायचे आहे. सर्व वांग्यांना तेल लावणे अत्यंत आवश्यक आहे. तेल लावल्यामुळे आपले वांगी चांगली भाजली जातात व खमंग अशी आतमधून शिजतात. इथे मी स्पूनच्या साहाय्याने तेल लावत आहे. वांग्यांच्या सर्व बाजूंना तेल चोळून घ्यावे. इथे आपल्या सर्व वांग्यांना तेल लावून झालेले आहे. आता आपण ह्याला गॅसवरती भाजण्यासाठी ठेवणार आहोत. अशा पद्धतीने मी गॅसवर ठेवत आहे. एकाच वेळी मी सर्व वांगी ठेवते व हलवून हलवून त्यांना भाजायचं आहे. तेल लावल्यामुळे वांग्यांना छान चटके बसतात आणि ते छान शिजतात आतून व त्यांचा स्वादही छान येतो. वांगी भाजत असताना त्याच्याबरोबर लसूणही भाजला जातोय. बघू शकता, वांगी सर्व बाजूनी छान भाजलेली आहे. त्यांचा कलरही चेंज झालेला आहे. वरची साल काळी होते, पण आतून आपल्याला वांग्याचा गर छान मिळतो. इथे आपले वांगी भाजून तयार आहेत. आता मी ते एका प्लेट मध्ये काढून घेत आहे. वांग्याचे भरीत हे चवीला उत्तम लागते व ते भाजल्यामुळे त्याला येणारा स्वाद त्याला खास बनवतो. वांगी थेट आगीवर भाजल्याने त्याला एक खास स्मोकी चव येते, त्यामुळे आपले भरीत अगदी चविष्ट बनते. आपल्याला भरीत बनवण्यासाठी भाजलेली वांगी, कोथिंबीर, चॉप्ड ओनियन, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, घरी तयार केलेली लाल चटणी, चवीनुसार मीठ व स्नेहसत्वचे तेल, शेंगदाणा तेल. आता आपण भाजलेली वांगी सोलून घेणार आहोत, म्हणजेच वरची काळी साल आपल्याला काढून टाकायची आहे. ही वांग्याची साल वांगी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढावी, म्हणजे ती व्यवस्थित निघते व फक्त सालच निघते. जर गरम असताना काढण्याचा प्रयत्न केला तर साल गरम असल्यामुळे वांग्याचा गरही सालीला चिटकून निघतो, म्हणून वांगी थंडच करावीत आणि मग त्याची साल काढावीत. इथे आपली साल पटकन निघत आहे, ते बघू शकता. फक्त सालच निघतीये, याचा अर्थ आपली वांगी व्यवस्थित भाजलेली आहेत. जर साल पटकन निघत नसेल थंड झाल्यावरही, तर अजून भाजण्याची गरज आहे. अजून थोडा वेळ मग भाजून द्यावे, मग साल काढावी. अशा पद्धतीने बघा, सर्व मी वांग्याची साल काढून घेतलेली आहे. आता मी हाताच्या साहाय्याने काढले, नंतर मी तुम्हाला नाईफच्या साहाय्याने साल कशी काढते ते मी दाखवते. हे बघा, इथे फक्त हलक्या हाताने वरची साल फक्त काढायची आहे, पटकन निघून जाते. अशा पद्धतीने मी सर्व वांग्याची साल काढून घेत आहे. वांगी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची असतात. वांग्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
व वांगी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिनचा स्राव सुधारण्यास मदत करतात. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी वांगी फायदेशीर ठरतात. वांग्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन संस्था सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. इथे मी सर्व वांगी सोलून घेतलेली आहेत. आता मी ती हाताच्या साहाय्याने छान कुस्करून घेणार आहे. वांग स्मॅश करण्यासाठी आपण स्पून किंवा फोर्कचाही वापर करू शकतो, पण हाताने जर कुस्करून घेतली तर आपल्याला सर्व वांगी व्यवस्थित शिजली आहे हे कळतं. कुठे कच्चं आहे का हेही आपल्या लगेच लक्षात येतं. म्हणून शक्यतो यासाठी हाताचाच वापर करावा व नंतर स्पून वापरला तरीही चालतो. वांग्यातील जीवनसत्वे टिकून ठेवण्यासाठी ते जास्त वेळ तेलात तळण्याऐवजी वांगी भाजून खाणे अधिक फायदेशीर ठरते. वांगी स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घालणार आहे. कांदा 2 मोठे बारीक चिरलेला कांदा आहे. तोही व्यवस्थित वांग्यामध्ये मिक्स करून घ्यावा. इथे मी भरीत बनवण्यासाठी कच्च्याच कांद्याचा वापर करत आहे. यामुळे वांग्याचे भरीत एक क्रंचीनेस त्याला येतो व त्यांचा स्वादही छान लागतो. व कच्चा कांदा घातल्यामुळे तो केला की लगेच खाण्यास घ्यावा. तो जास्त वेळ ठेवू नये. नाहीतर डब्यासाठी असेल तर आपण शिजवून कांदा घालू शकतो. आता यामध्ये आपण घरी तयार केलेली काळी चटणी व चवीनुसार मीठ ऍड केले, कोथिंबीर व तेल. हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकत्र करायचे आहे. सर्व एकजीव असे झाले पाहिजे. आता मी स्पूनच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेणार आहे. ते बघू शकता. खूप असं छान असं आपलं भरीत तयार होत आहे. वांगी आपली छान भाजलेली आहेत, त्यामुळे वांगी मऊ, त्याला स्पॉन्जीनेस असा आलेला आहे व त्यामध्ये चव पूर्णपणे मसाल्यांची उतरते, ज्यामुळे प्रत्येक घासाला एक छान चव मिळते. भाकरीसोबत वांग्याचे भरीत एक लोकप्रिय आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण आहे, जे पोट भरते आणि समाधान देते. इथे आपलं भरीत तयार करून झालेलं आहे. खूप असं छान आणि स्वादिष्ट असे भरीत झालेलं आहे. यामध्ये आपण कच्चा कांदा वापरल्यामुळे आपल्या भरीताला एक तिखट आणि ताजी चव येते, ज्यामुळे भरीत अधिक रुचकर लागते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.